झी मराठीनं दाखवायला सुरुवात केली होती, की येणारी नवीन सीरियल, लवकरच येणारी नवीन सीरियल. हां, छान आहे वगैरे 7चा स्लॉट आहे, मस्त आहे, श्वेता मॅडमची सीरियल आहे वगैरे असं सगळं छान. मग मकरंद सरांचा फोन आला. मी म्हटलं, की मी देते ऑडिशन. हं. ऑडिशन दिल्यानंतर मी म्हटलं मग ऑडिशन देण्याआधी मी सरांना विचारलं, की "सर हे कुठल्या कॅरेक्टरसाठी आहे?" तर हिरोची आत्या. म्हटलं, "सर हिरोची आत्या?" म्हटलं, "नको ना," म्हटलं. असं झालं होतं माझं. हं. नाही, मग त्यांनी मला जी काही स्टोरी सांगितली, की ती जी आत्या आहे, मग तिला कलेक्टर व्हायचं असतं. पण मग तिच्या भावाच्यामुळे तिला नाही होऊ शकत. तिला ते 15 एक वर्ष एका रूममध्ये ठेवतात. ते कॅरेक्टर खूप वेगळं आणि युनिक आहे. मग मी ते ऐकल्यानंतर मला असं झालं, की असे कॅरेक्टर्स नाही मिळत प्ले करायला. बरोबर. ती जी जर्नी माझी जी स्मिता कदमची जर्नी जी आहे ना, ती म्हणजे लोकांपर्यंत जे काही पोहोचलेली आहे, हं. म्हणजे कमालीची पोहोचलेली. मला त्या अजूनही सॉफ्ट कॉर्नर येतो त्या स्मिता कदमबद्दलचा. म्हणजे ते असं झालं, की म्हटलं, की "सर नाही ना," म्हटलं, "अर्जुन म्हणजे हिरोची आत्या वगैरे म्हणजे बहीण वगैरे ठीक आहे," म्हटलं, किंवा भावाची बायको वगैरे ठीक आहे. "नाही," म्हणे, "तू दे ऑडिशन." मग ते मी ऑडिशन दिलं. मला त्यांच्याकडून नाही आलं होतं ॲक्चुअली, हं. की "नाही, नाही, तू फारच तरुण दिसतीयेस" वगैरे. तर त्यामुळे नाही का जरा, पण मग त्यांचं असं म्हणणं होतं, की डोळे. हं. माझे जे डोळे आहेत ना, न बोलता पण खूप काही बोलून जातात, असं सुपर. त्यांचं म्हणणं होतं, की त्या कॅरेक्टरला असे गाईसारखे डोळे असलेले ते कॅरेक्टर हवं होतं, की गरीब आणि असं. पण ती खमकी म्हणजे स्वतःचं बरोबर. अशा ह्याच्यावर ते कॅरेक्टर होतं. मग मला परत फोन आला दुसऱ्या दिवशी. मला म्हणे, "आरती तू नाही का जरा मेकअप कर, जरा असं आणि पुन्हा एक साडी नेस." आणि म्हणजे मी ते एम-आय-टीच्या इथनंच त्यांना ते ऑडिशन जसं काय होईल ते मी बनवून दिलं होतं. पुन्हा मग मी ऑडिशन दिलं आणि मग त्यांनी मला 2 तासात सांगितलं, की तुला उद्या लूक टेस्टला यावं सुपर. लागेल. आय थिंक जो 16 ऑगस्ट वगैरे तारीख होती ती बरं. 2 वर्षापूर्वीची. तर म्हटलं सर येते. तिथे गेल्यानंतर मग लूक टेस्ट झालं आणि मग त्या सीरियलला सुरुवात झाली. आणि स्मिता कदम जगताना खूप छान वाटलं, कारण स्मिता कदमचं जे कॅरेक्टर ऑलमोस्ट माझे खूप सारे लूक चेंज झाले त्याच्यामध्ये.